प्रथमतः या ठिकाणी सर्वांना नमस्कार। पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या लाडक्या बहीण योजनेसंबंधीची एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे। लाडक्या बहिणींना मोठा धक्का, या महिलांवर दाखल होणार गुन्हा, आजपासून घरोघरी जाऊन चौकशी। पहा, म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संबंधी आता घरोघरी जाऊन चौकशी होणार आहे। म्हणजेच महाराष्ट्र शासन जे 1500 रुपये बहिणींना देत आहे त्यामध्ये कशा प्रकारे चौकशी होणार आहे, चला तर मग लगेचच पाहूया। ज्या लाडक्या बहिणींकडे 4 चाकी वाहन आहे त्या महिला आता अपात्र होणार आहेत। या पडताळणीसाठी राज्य सरकारने नवी मोहीम राबवली आहे। पहा, म्हणजे ज्या लाडक्या बहिणींकडे 4 चाकी वाहन असेल त्या 4 चाकी वाहन असणाऱ्या सर्व बहिणी अपात्र होणार आहेत। याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने काय केलेले आहे, एक नवीन मोहीम राबवलेली आहे। या मोहिमेमध्ये पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका या पडताळणी करणार आहेत। म्हणजे गावातील प्रत्येक घरोघरी जाऊन या ठिकाणी पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका पडताळणी करणार आहेत। लाडक्या बहिणींच्या घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार। जर लाडक्या बहिणींकडे 4 चाकी वाहन आढळले तर योजनेचा लाभ सोडावा लागणार आहे। म्हणजेच या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची अपडेट त्या ठिकाणी आलेली आहे। जर लाडक्या बहिणीकडे 4 चाकी वाहन आढळले तर तिला योजनेचा लाभ सोडावा लागणार, अशा संबंधीची अपडेट त्या ठिकाणी महिला व बालकल्याण विभागाचे हे आदेश त्या ठिकाणी आलेले आहेत। म्हणजेच आता लाडक्या बहिणींची संख्या कमी होणार असल्याचे संकेत या अपडेटवरून आपल्याला दिसून येतात। राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन 4 चाकी वाहन आहे किंवा नाही याची पडताळणी करण्याचे आदेश दिलेले आहेत। पहा, म्हणजे राज्यातील ज्या सर्व अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांना लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन 4 चाकी वाहन आहे किंवा नाही याची पडताळणी करण्याचे आदेश दिलेले असल्या कारणाने आता प्रत्येक महिलेने त्या ठिकाणी सतर्क राहायचं आहे। तसेच परिवहन विभागाकडून वाहनधारकांची यादी घेऊन प्रत्येक जिल्हाधिकारी पाठवण्यात आलेली आहे। पहा, म्हणजेच प्रत्येक परिवहन विभागाकडून वाहनधारकांची यादी देखील घेतलेली आहे आणि ती जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आलेली आहे आणि जिल्हाधिकारी ती यादी आता गावातील अंगणवाडी सेविका यांच्याकडे देखील देणार आहेत। त्यामुळे 4 चाकी कोणाच्या घरात आहे याची माहिती मिळेल। यामुळे पडताळणीचे काम सोपे होणार आहे। म्हणजेच आपल्याला लक्षात येते की आता हे जे तुमची जे वाहनधारक आहेत या वाहनधारकांची यादी डायरेक्ट अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिल्यामुळे त्यांना देखील त्यांचं काम सोपं होणार आहे। कोणाकडे 4 चाकी वाहन आहे अशा 4 चाकी वाहन असणाऱ्या महिलांचं त्या ठिकाणी पात्रता नष्ट होणार आहे। निकष काय होते तर महिलेचे वय 21 ते 65 वयोगटातील असावे, महिलांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा, त्याचबरोबर महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे, महिलांच्या कुटुंबात 4 चाकी वाहन नसावे, तसेच महिला कोणत्याही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत नसावी। जर तुम्ही या निकषामध्ये बसत असाल तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे। म्हणजेच या ठिकाणी आपल्या लक्षात येते की तुमच्या घरामध्ये जर कोणी सरकारी नोकर असेल, तुमचं जर वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जर जास्त असेल तर तुम्ही या योजनेमध्ये बसणार नाही। त्याचबरोबर तुमच्या घरी जर 4 चाकी वाहन असेल तरी देखील तुम्ही या योजनेमध्ये बसणार नसल्याचं आपल्याला या अपडेटवरून दिसून येत आहे। आजपासून पडताळणी सुरू होणार आहे। म्हणजेच या ठिकाणी आजपासून प्रत्येक म्हणजे गावातील ज्या महिला पात्र आहेत त्या पात्र महिलांची सर्वांची पडताळणी होणार आहे। मंगळवारपासून पडताळणी प्रक्रियाची अंमलबजावणी सुरू झाली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेली यादी घेऊन त्यानुसार पडताळणीचे काम पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका करणार आहेत। पहा, म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जे ज्यांच्या घरी 4 चाकी आहे या पडताळणीची जी यादी आहे ती यादी आलेली आहे आणि ती यादी अंगणवाडी सेविका कडे दिली जाणार आहे। आणि त्यामुळे ज्या महिला त्या ठिकाणी अपात्र आहेत त्यांनी लगेच आपले फॉर्म त्या ठिकाणी काय करायचे आहेत तर आपल्या फॉर्म त्या ठिकाणी कॅन्सल करायचे आहेत। म्हणजेच त्या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणींची संख्या आहे ती कमी होऊन महाराष्ट्र शासनाचे जो आर्थिक भुर्दंड महाराष्ट्र शासनावरती बसत आहे तो त्या ठिकाणी कमी होईल।
ही जी माहिती आहे ती कृपया इतरांना शेअर करा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपला चॅनल विपिन एज्युकेशनल गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचा आभार. धन्यवाद.